काल रात्रीच्या सुमारास इचलकरंजीतील महेश माने हे जेवण आटोपून आपल्या परिसरातील एका चौकात बसले होते. त्याचवेळी 4 जणांच्या टोळक्यानं तिथं येऊन जुन्या वादाचा मुद्दा उकरून काढला आणि त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर काही क्षणातच हाणामारी सुरू झाली. संशयितांनी अचानक धारधार शस्त्र काढून महेश माने यांच्या तोंडावर आणि छातीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की महेश माने रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. परिसरातील नागरिक आणि त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ तिथं धाव घेत त्यांना उपचारासाठी इचलकरंजीतील IGM रुग्णालयात दाखल केलं. मात्र जखमा गंभीर आणि खोलवर असल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथकं तैनात केली. परिसरातील CCTV फुटेजची तपासणीही सुरू आहे. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय. इचलकरंजी शहरात अलीकडच्या काळात खुनी हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्यानं पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं टाकलंय. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय.